महिलांसोबत लग्न करून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेचा पर्दाफाश झालाय। नालासोपारा पोलिसांनी कारवाई केली। फिरोज शेख असं या आरोपीचं नाव आहे। फिरोज शेख मेट्रोमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाईल तयार करायचा आणि त्यानंतर महिलेची फसवणूक करून लग्न करायचा। त्यानंतर लग्नानंतर तो महिलांजवळील पैसे दागिने घेऊन पसार व्हायचा। फसवणूक प्रकरणी तो आतापर्यंत 6 वेळा तुरुंगवास भोगून आला होता। अनेक महिलांनी बदनामीच्या भीतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली नव्हती, मात्र नालासोपाऱ्यात त्याने एका महिलेशी लग्न केलं। त्यानंतर लॅपटॉप आणि कारसाठी तिच्याकडून 6.5 लाख रुपये घेऊन तो पसार झाला। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने पोलिसात तक्रार केली। अखेर एका मेट्रोमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाईल तयार करत पोलिसांनी आरोपी फिरोज शेखला कल्याणमधून अटक केली। त्याने 25 महिलांशी लग्न करून फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली। याच्याकडे तपासामध्ये अशी माहिती मिळेल की त्यांनी जवळजवळ 25 ते 30 महिलांची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, अशा या ठिकाणी त्यांनी अशा महिलांना जाळ्यातून फसवणूक केलेली आहे। तर लोकांना काय आवाहन करा? लोकांना मी एवढंच सांगेन की शादी.com या संकेतस्थळावरून जोडीदारांची निवड करताना त्याची व त्याच्या कुटुंबाची पूर्ण माहिती घ्यावी। कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि असा काही प्रकार झाला तर तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी आणि त्यापासून सावध राहावे।